कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम, हीच ती जागा आहे जिथे तुम्हाला आज काम करायचं। काय तोंडे? हा? अहो एवढी मोठी जागा साफ करायची आणि एवढेच कर्मचारी? हो मॅडम, टेंडर पास न झाल्यामुळे आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही करू शकलोय आणि त्यामुळे या थोड्याच कर्मचाऱ्यांना घेऊन आज आपल्याला काम करायचंय। मी तुम्हाला ह्याची कल्पना दिली होती। हो काय तोंडे, पण परिस्थिती एवढी वाईट असेल याचा अंदाजही नव्हता हो मला। ठीक आहे, चला या। ठीक। नमस्कार ताई, आजपासून या ताई तुमच्या सोबत काम कर। हा? नाव काय ग पोरी तुझं? ताई काय गप्पा मारायला लागलाय? चला पटापटा कामाला लागा, आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण आज जायचंय। या ताईंना तुमच्या सोबत घ्या, मी आलोच। हा। काय ताई, तुम्ही कधीपासून काम करता इथं? जन्मालाच गेलंय बघ आमच्या हे काम। तू का बाई आली या कामाला? अहो मला ना ते पैशाची अडचण होती जरा। सगळ्यांची तीच अवस्था आहे बघ पोरी। इथं कोणाला बी काम करायची इच्छा नाही, पण नड आहे ना म्हणून सगळी करते ती कामं। असं का? नाही म्हणजे तुम्हाला काम करायची इच्छा का नाही? अगं एवढ्या कचऱ्याची साफसफाई हाताने करावी लागती। एवढ्या सोयी आल्या, मशिनी आल्या, पण स्वच्छतेसाठी साधी एक मशीन मिळत नाही आम्हाला। नाहीतर काय, 6 महिने झाले हेच कपडे वापरतोय। काम करून घरी गेलो की मरणाचा वास येतो। अहो मग तुम्ही तक्रार नाही का केली यांच्याकडे? कोणाला करणार? सारखं तेच तेच सांगतायत। वर्ण पैसे आले की देतो, वर्ण पैसे आले की देतो। काय अवस्था आहे यांची। स्वच्छता मोहिमेत काम करणारी कर्मचारी सुरक्षित नाही आणि प्रशासन यावर काहीच हालचाल करत नाही। त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवाव्या लागतील मला, नाहीतर एखाद्याचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता आहे। कुठल्या विचारात गेलीस पोरी? कामाला सुरुवात केली पाहिजे आता आपल्याला। दुर्पे आणि ज साहित्य। कसंही असलं तरी तुला हेच वापरायला लागणार आहे बघ आता। चला बाई, लागूया आपण कामाला। बापू, किती भारी आहे ना आपलं मंदिर। अमोल बाळा, आमची अख्खी हयात इथं गेली। अमोल, बापूंचा ना इथं आल्याशिवाय दिवस सुरू व्हायचा नाही। ओ कदम, तुम्ही अमोलला किती वेळा इकडे घेऊन या, प्रत्येक वेळी सांगायला नवीन आठवणी असणारच आहेत तुमच्याकडे। बापू, आपण खरंच इथं राहायला जायला पाहिजे ना? म्हणजे तू लाव मला सातारा पुणे अपडाऊन करायला। अरे बाळा, राहायला यायचं काय नाही, पण आपलं काम पुण्यात आहे ना, त्यामुळे तिकडे राहावं लागतं आपल्याला। बाबा, पण कामासाठी गाव सोडायला लागलं, पण काय फायदा कामाचा? अरे अमोल बाळा, जबाबदारी आहेत ना भावनांपेक्षा वरचढ ठरतात। तू मोठा हो, तुला कळत। ओळखलं का मला? हो यशा आजोबा, तुम्हीच मला गाण्यात खपत होता ना। मी तुम्हाला कधीच विसरणार नाही। बस झालं, एवढंच पाहिजे आपल्याला। अर्जुन बाबा, आपली कुठे दिसत नाही? अरे यशा, थोडं काम होतं तिला, मुहूर्तापर्यंत येईल नक्की। अर्जा, फोन लावून बघ की, नाही म्हणजे निघाले की नाही कळेल आपल्याला। काही गरज नाही, माझी मा नक्की वेळेत पोहोचेल। तुम्ही काही काळजी करू नका, तिने मला प्रॉमिस केलं होतं ना। अमोल म्हणतोय ना, म्हणजे आपली वेळेत येणार म्हणजे येणार। चला आपण आज जाऊया। अगं सरे इकडे। अगं बाकीचं झालं साफ करून, पण हा नाला राहिलाय की साफ करायचा। ए पोरे इकडे ये। अगं हिला कशाला? अगं बघू दे की कशा नवीन पोरी काम करतायत ते। काय ताई? अगं ए पोरे, हा नाला राहिलाय साफ करायचा, हा कचरा उचलून तिकडे नेऊन टाक आणि मग नाला घे साफ करून। अगं असं तोंड वाकडं करून कसं चालल?
अगं तिला काय म्हणायचं, पहिला दिवस आहे तिचा. नाही नाही, असं नाही काही. तुम्ही सांगा ना मला नाली कशी साफ करायची, मी करते. अगं त्यात उतरायचं आणि हाताने साफ करायचा. काय हाताने? अहो म्हणजे काहीतरी सामान असेल की साफ करायला. झालंय मागून सामान, कुणी लक्ष देत नाही. त्या कलेक्टर ऑफिसला अर्ज देऊन कंटाळलो आम्ही. अगं असल्या कामाला कंटाळून किती बायका निघून गेल्या. मग सगळ्या कामाचा भार आमच्यावर पडलाय. 4 पैशासाठी करतोय आम्ही, नाहीतर कशाला थांबतोय इथं. आम्ही निदान आमचं इन्शुरन्स काढा म्हणून विनंती करत होतो, पण त्या कलेक्टर बाईंना त्यांच्या कामातनं वेळ कुठे? वेळ नाही कसा, सभा घ्यायला पुढे पुढे येतात तेवढी. अगं आपला जीव राहिला काय नाही राहिला काय, त्यांना फक्त सभेत दाखवाय चांगलं काम दिसलं पाहिजे. कलेक्टर असू नाही तर कुणी असू, त्यांना फक्त पैशावाल्यांची काळजी. सफाईवाल्यांकडे कोण लक्ष देते? किती भयंकर आहे हे सगळं. या सगळ्यावर लवकरात लवकर उपाय काढावा लागेल. यांच्या अडचणी मी सोडवणार म्हणजे सोडवणारच. ए पोरे, अगं कसला विचार करतेस? लाग लवकर कामाला. हा यशा मामा, तो आहे म्हणून आम्हाला इकडची काळजी नाही बघ. एक फोन केला आणि सगळी मनासारखी तयारी केली बघ तू. यशा, खरंच की नुसतं फोनवर सांगितलं आणि सगळं तयार केलंयस. हा बापू, आपला घरचा कार्यक्रम आहे, माग सरून जमतंय वे. हा हे खरंय. देव बाप्पा, तू आमच्यावर नाराज आहेस का? तू आहेस म्हणून मी बरा झालो. त्यामुळे तू प्लीज नाराज नको होऊस. आम्ही आज पूजाच करायला आलोय. आता आमच्या सगळ्यांवरती तुझी कृपा अशीच राहू दे. गुरुजी काय झालं? काही कळत नाही, आज जीवा पेट घेत नाही. पूजेला कोण बसणार आहे आज? मी आणि माझी मंडळी बसणार आहे. कुठे आहेत ते? आलेत का? त्यांना बोलवा. ती जरा एका कामात अडकली, पण मुहूर्तापर्यंत पोहोचल ती. बरोबर ठरलेल्या मुहूर्ताला इथे यायला काय राजकारणी सभा आहे काय? देवासाठी जर वेळ नाही तर पूजा ठेवलीच कशाला? याहो, हे बघा, पूजेला बसणाऱ्या लोकांनी इथं लवकर वेळेवर यायला हवं. नाही गुरुजी, ती मुहूर्त चुकवणार नाही, येईल. हो, आजचा मुहूर्त चुकवू नका. 2 वाजताचा मुहूर्त आहे, त्यांना लवकरात लवकर यायला सांगा. मुहूर्त जर गेला तर अपशकुन होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.